हे बघा, मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहेत. हे जरा वेगळ्या दिसतात ना, तर या साध्या-सुध्या पुऱ्या नाही आहेत. या आहेत पारंपरिक पद्धतीने केलेल्या पाकातल्या पुऱ्या. इतक्या सुरेख लागतात ना चवीला. म्हणजे हलक्या कुरकुरीत, खुसखुशीत आणि वर असा थोडा-थोडा चिकटलेला पाक, त्याला लागलेलं ते केशर आणि हलका गोडसर आणि अंबूसपणा. खूप मस्त लागतात. पण बऱ्याच जणांना हे करताना त्या चिवट किंवा अशा मऊ-मऊ होण्याची शक्यता असते. त्यासाठी अगदी व्यवस्थित टिप्ससहित स्टेप बाय स्टेप मी रेसिपी सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत खूप रिक्वेस्ट केलेली रेसिपी पाकातल्या पुऱ्या, ज्या करायला एकदम सोप्या आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात बरं का. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. पुरीच्या पिठासाठी आपण घेतलाय 1 कप बारीक रवा, अर्धा कप मैदा, चवीपुरतं मीठ, मोहन द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला लागेल 2 मोठे चमचे तेल आणि अर्धी ते पाऊण वाटी ताक. साखरेचा पाक करण्यासाठी आपण घेतली 1 कप साखर, त्याच कपाने घेऊया अर्धा कप पाणी, अगदी थोडासा साधारण 1 छोटा चमचा लिंबाचा रस, 10-12 केशर काड्या आणि खाण्याचा पिवळा रंग घेतलाय. केशर आणि रंग पूर्णपणे ऐच्छिक आहेत. तर पुरीसाठीचं पीठ आणि पाक या दोन्हीसाठीचं साहित्य बघितलं. रेसिपीला सुरुवात करू. आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला पुरीचं पीठ मळायचं आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊया बारीक रवा, मैदा, मीठ चवीपुरतं. याला आपण मिक्स करूया. चवीपुरतं म्हणजे अगदी 2 चिमूट मीठ घातलं मी. याला मिक्स करून घेतलं. आता यावर द्यायचं आहे तेलाचं मोहन. तर इथं मी कढलं घेतलं आहे. त्यामध्ये घेऊया 2 टेबलस्पून तेल. टेबलस्पून म्हणजे आपला हा मोठा चमचा असतो ना टेबलस्पूनचा, त्याने घेतलं आहे. तुम्ही जर आपला पोहे खाण्याच्या चमच्याने मोजताय तर 4 ते 5 चमचे तेल घ्या. आता हे तेल आपण चांगलं कडकडीत तापवून घेऊया. जेव्हा तुम्हाला एखादा पदार्थ मऊ आणि थोडा खुसखुशीत पाहिजे असतो, तेव्हा तुम्हाला तेलाचं कच्चं मोहन द्यावं लागतं आणि जेव्हा एखादा पदार्थ छान खुसखुशीत आणि हलका कुरकुरीत पाहिजे असतो, तेव्हा गरम तेलाचं मोहन द्यायचं. तेल चांगलं कडकडीत तापवूया. तर तेल बघा चांगलं कडकडीत गरम झालं आहे. गॅस बंद करू आणि हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर ओतू. आता तेल खूप गरम आहे, त्यामुळे पहिल्यांदा याला चमच्याने आपण मिसळून घेऊया. आता हे तेल हलकं असं कोमट झालं की हाताने चोळून मैदा आणि रव्याला चांगलं लावून घ्यायचं आहे. तेल सगळीकडनं एकसारखं लागलं ना, पदार्थ एकसारखा तळला जातो, एकसारखा खुसखुशीत होतो. याचा कण न कण या तेलाने माखला गेला पाहिजे. 2 मिनटं असंच याला चोळून घेऊया. हे बघा तेल मी सगळ्या पिठाला रव्याला चांगलं लावून घेतलं आहे. आता इथं आपण जे ताक घेतलं आहे, या ताकामध्ये याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ताक नसेल तर तुम्ही 1-2-3 चमचे दही घाला आणि आपल्या साध्या पाण्यामध्ये मळून घ्या, तसंही चालेल. थोडं थोडं ताक घालूया आणि याला घट्ट मळूया. घट्ट म्हणजे खूप एकदम घट्ट नाही करायचं, थोडंसं घट्ट, मध्यम घट्ट मळायचं. कारण रवा आहे ना, तो भिजल्यावर आणखीन घट्ट होणार. मी तुम्हाला सांगेनच की मला एकूण किती ताकाचा वापर करावा लागला. आणि हे बघा याला मळून घेतलं. अगदी 1 मिनिटात हे मळून सुद्धा झालं. याची कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवली आहे. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही. याला आपण थोडंसं तेल लावूया आणि याच्यावर झाकून याला अर्धा तास भिजू देऊ. यामध्ये आपण रव्याचा वापर केला. रवा भिजायला चांगला वेळ घेतो, त्यामुळे याला कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 तास भिजणं आवश्यक आहे. अर्धा तास तरी आपण भिजवून घेऊ. आता रवा भिजायला ठेवून आपण अर्धा तास होत आलाय. तोपर्यंत आपण करूया साखरेचा पाक. आता आपण पुऱ्या करायला घ्यायच्याच आहेत, त्याआधी पाक करावा लागतो. एक भांडं गरम करत ठेवलंय, त्यामध्ये घेऊया साखर. साखर घ्यायची, साखर अशी पसरूया. साखर पसरली. आता यामध्ये घालूया पाणी. 1 कप साखर होती, त्यासाठी अर्धा कप पाणी घालूया. गॅस मी सुरुवातीला मोठाच ठेवतेय आणि ही साखर या पाण्यामध्ये विरघळून घेऊ. इथं आपल्याला एकतारी पाक वगैरे काही करायचं नाही. आपण गुलाबजामुनला कसा पातळ पाक करतो, हलकासा चिकट, त्यापेक्षा थोडा जास्त पाक शिजवायचा, बस इतकंच. साखर विरघळून घेऊ आणि हे बघा साखर विरघळलेली आहे आणि पाकाला पण उकळी आली. सतत हलवायचं बरं का, नाहीतर मग कधी कधी साखर जरी खालच्या खाली चिकटते आणि वरची वरची विरघळते. साखर विरघळली, पाकाला उकळी आली की यामध्ये घालूया केशर काड्या. गॅस कमीच ठेवूया आणि याला ना एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर उकळून घेऊ. जास्त नाही, 2 ते 3 मिनिटच. आत्ता आपण बघतोय तर हा पाक बघा असा आहे, म्हणजे अजिबातच चिकट बिकट काहीच लागत नाही. याला 2 मिनिटं उकळूया म्हणजे हलका चिकट होईल.
आणि हे बघा 2च मिनिटं याला आपण उकळून घेतलं आणि आपला हा पाक तयार झालेला आहे. ओळखायचं कसं, जस्ट असं बोटावर घेतलं ना चिकट लागतंय आणि असे थेंब थेंब 2 बोटांमध्ये येत आहेत. गॅस बंद करूया. यामध्ये आपण घालूया लिंबाचा रस. यामुळं ना एक हलकासा आंबटसर गोडसरपणा पुऱ्यांना येतो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे लिंबाचा रस घातल्यामुळं पाक क्रिस्टलाइज होत नाही. म्हणजे आपण जेव्हा गुलाबजामुन करतो किंवा अशा पुऱ्या करतो तर त्या साखरेचे त्या पाकाचे क्रिस्टल्स तयार होत नाहीत, साखर तयार होत नाही. लिंबाचा रस घालून याला मिसळून घेतलं. याच्यावर झाकण ठेवूया आणि याला आपण बाजूला ठेवून देऊ आणि लगेच पुऱ्या करायला घेऊ. आणि पाक तयार झाला आहे, त्याला झाकून ठेवलं. दुसरीकडे रवा पण चांगला भिजलेला आहे. आता याला आपण ना चांगलं एकदम मळून घेऊया. मगाशी बघा असा थोडा रवा रवा लागत होता, पण आता भिजल्यावर रवा छान असा मऊसूत झालेला आहे. याला चांगलं मळून घ्यायचं आहे. रवा आपण चांगला मळून घेतला आहे. आता ना याचे आपण छोटे छोटे गोळे करूया. तर या पुऱ्या थोड्या छोट्याच करायच्या म्हणजे पाकामध्ये व्यवस्थित बुडवता येतात. तर मी काय करते आहे, आधी ना याला लांबट करून घेते आणि मग आपण याचे काप करून म्हणजे तुकडे करून घेऊया सुरीने, म्हणजे मग बऱ्यापैकी सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकारामध्ये येतील. हे बघा याला मी असं लांबट करून घेतलं. कापून घेऊया. लहान लहानच पुऱ्या करायच्यात म्हणून मी अगदी छोटं छोटं कापून घेते या प्रकारे. तर आता मी काय करते, याच्या आणि याच्या सगळ्याच्या आपण लाट्या बनवून घेऊ. लाट्या म्हणजे पुरीचा गोळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. रवा आहे पटकन वाळला जातो, असा कोरडा कोरडा होतो, त्यामुळे याला झाकून ठेवायचं. सगळ्या लाट्या करून घेतल्या. आता आपण पुऱ्या लाटूया. बाकीच्या पुऱ्या झाकून ठेवायच्या, 1-2-3च वर काढायच्या आणि याला लाटायचं. लाटताना पीठ तेल काहीही लावण्याची गरज नाही, कारण रवा आहे घट्ट भिजवलं आहे, त्यामुळं असंच लाटायचं. सगळीकडनं एकसारखं लाटायचं म्हणजे या पुऱ्या चांगल्या फुगायला मदत होते. जरी फुगल्या नाहीत तरी हरकत नाही, या पुऱ्या पाकामध्ये गेल्या की छान खुसखुशीत लागणारच, कारण रवा घातलाय ना त्यामुळं. हे बघा अशी छोटीशी पुरी लाटून घेतली आहे, सगळीकडनं एकसारखी लाटली. एक 5-7 पुऱ्या मी लाटून घेते, मग आपण तळायला घेऊया. मग तळल्यानंतर त्याला पाकात कसं टाकायचं ते मी सांगेनच. आणि हे घ्या, पुरी आपण जेव्हा लाटतो ना तेव्हा सगळीकडनं एकसारखी लाटायचीच, पण थोडी पातळ ठेवायची. एकतर याच्यामध्ये आपण मैदा वापरला आहे. आपण एक 5-6 पुऱ्या लाटेपर्यंत त्या आधीच्या पुऱ्या थोड्या आकसल्या जातात, त्यामुळं सगळीकडनं एकसारखी लाटायची आणि थोडी पातळ लाटा, म्हणजे तळायला येईपर्यंत तर थोडा जाड होतात आकसल्यामुळं. आता इथं मी एवढ्या ताटात मावतील एवढ्या साधारण एक 6 पुऱ्या लाटून घेतल्यात. तळून याला पाकामध्ये कसं घालायचं ते बघूया. आता पुरी तळायची आहे, त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल मध्यम गरम असणं खूप गरजेचं आहे. कमी गरम नको, जास्त गरम नको. तेल कसं तापलं आहे बघूया. आता एक छोटा गोळा टाकूया. हे बघा हा पटकन तळून वर येतो आहे आणि करपत नाही, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण गॅस सुरुवातीला मोठा ठेवू. एक पुरी यामध्ये सोडूया. याच्यावर तेल उडवायचं आहे. पुरी छान फुगली आहे. हे बघा छान झाली आहे ना. आता पुरी उलटून घेऊया आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ, हलका सोनेरी रंगावर. हे बघा पुरी अशी छान हलक्या सोनेरी तांबूस रंगावर तळून घेतली. याला चांगलं निथळून घ्यायचं. दुसरीकडे आपला पाक कोमट झाला आहे, त्यामध्येही गरम गरम पुरी घालायची. या पाकामध्ये ह्या पुरीला घोळवून घ्यायचं. जस्ट घोळवून घ्यायचं बरं का, 1-2 ते 3 सेकंड, जास्त नाही. पुरी बाहेर काढूया. आता इथं एका ताटावर मी अशी जाळी ठेवली आहे, त्या जाळीवर आपल्याला ही पुरी काढून घ्यायची. आणखी एक पुरी करून दाखवते. पुरी टाकली, गॅस मोठा, तेल सोडायचं. पुरी छान फुगली जाते. पुरी मस्त फुगली की उलटून घ्यायची आणि मग गॅस कमी करून हलकी कुरकुरीत होईपर्यंत हलक्या तांबूस रंगावर तळून घ्यायची. तर पुऱ्या पाकामध्ये टाकायच्या किंवा तळत असताना आपल्याला हा सेटअप करायचा आहे. इकडे कढई ठेवायची, तिकडे पाक ठेवायचा आणि इकडे ताटावर एखादी जाळी ठेवायची, त्याच्यावर पाकातनं काढून पुऱ्या निथळायला ठेवायच्या. याने काय होतं, जेवढं पाहिजे तेवढा पाक पुऱ्या ओढून घेतात
आणि मऊ पडत नाही. तुम्ही जर याला असंच पाकामध्ये खूप वेळ ठेवलं किंवा निथळायला नाही ठेवलं तर पुरी पाकामध्ये एकदम मऊ मऊ होऊन जाईल आणि चवीला चांगली लागणार नाही. तर अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळूया, पाकामध्ये घोळवून जाळीवर निथळायला ठेवूया. आणि हो, तुम्हाला जर एका क्षणाला कुठेही वाटलं की पाक आपला खूपच गार झालाय तर गॅस चालू करा आणि त्याला हलकं कोमट करून घ्या. किंवा एका क्षणाला वाटलं की खूपच घट्ट पाक झालाय, असा चिकट चिकट झालाय, थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवून एक उकळी आणली तरी चालणार आहे. तर चला, आता मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटते, तळते, पाकात टाकून निथळायला ठेवते. तर अशा प्रकारे आज आपण केल्या पारंपरिक पद्धतीने पाकातल्या पुऱ्या. या एकदा केल्या की एक 8 दिवसापर्यंत टिकतात, पण नंतर मऊ पडायला लागतात. त्यामुळे ना सुरुवातीचे 1 ते 2 दिवसच या पुऱ्या खा. त्यानंतरही खाऊ शकता, खराब होणार नाहीत, पण थोड्याशा मऊ मऊ व्हायला सुरुवात होईल. या पुऱ्या संपूर्ण गार झाल्या की मग डब्यामध्ये भरून ठेवा. अगदी हवाबंद डब्यात भरून ठेवण्याची गरज नाही आहे. जस्ट तुम्ही वर टोपल्यात ठेवल्या, वरच्यावर कापड अंथरलं तरी चालेल. पण जर खूपच अशी दमट हवा असेल तर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण पाकातल्या पुऱ्या कशा करायच्या ते बघितलं. श्रावण महिन्यामध्ये किंवा आता आपला सणासुदीचा सीझन चालूच होणार आहे. काही गोडधोड करायचं असेल, गणपती बाप्पाला प्रसाद दाखवायचा आहे म्हणून काही नैवेद्याचं करायचं आहे, तर ही रेसिपी एकदा जरूर करून बघा. या या पाकातल्या पुऱ्या संपूर्ण मैद्याच्या केल्या जातात. तुम्हाला जर संपूर्णपणे रव्यापासून पाकातल्या पुऱ्या बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यावर सुद्धा व्हिडिओ करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. फक्त आत्ता आपण जी रेसिपी बघितली त्याचं प्रमाण आणि टिप्स व्यवस्थित फॉलो केला तर तुमच्या पाकातल्या पुऱ्यासुद्धा अशा छान कुरकुरीत, खुसखुशीत आणि हलक्या गोडसर होतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.